दिनांक 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2 दिवस आमच्या विद्यार्थ्यांशी, आमच्या युवकांशी संवाद साधला, चर्चा केली, त्यांच्या शिष्टमंडळासोबत सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की बाबा विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून आदिवासी विकास विभागाला जेव्हा जेव्हा तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या सूचनेनुसार आम्हाला निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही 100% देऊ, अशा प्रकारची त्यांच्या सूचना घेतल्या. आणि नंतर 24 ऑगस्टला परत आज जे पुणे येथे आमचे विद्यार्थी जे आहे त्या विद्यार्थ्यांशी 3.5 तास विविध विषयावर चर्चा झाली. त्या अगोदर दिनांक 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता नागपूर येथील आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागं घेतलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर दिनांक 25 ऑगस्टला 14 ऑगस्टला काढलेला जो शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात आला. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता तो आम्ही शासन निर्णय रद्द केलेला असल्यामुळे आता विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परंतु दिनांक 24 तारखेला पुणे येथील विद्यार्थ्यांशी संवाद आणि चर्चा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी बरेच प्रश्न आम्हाला विचारले आणि ते प्रश्न अशा प्रकारचे होते की त्याचा आम्ही मिनिट्स बनवले. पहिला त्यांचा विषय होता की शासन निर्णय रद्द करावं व अद्ययावत करावं, पुणे येथील विद्यार्थ्यांची मागणी. आपल्याला आत्ताच सांगितलं का दिनांक 25 तारखेला तो शासन निर्णय शासन निर्णय आम्ही रद्द केला. शासन निर्णय रद्द केलेला. मग पहिला प्रश्न त्या पुणे येथील विद्यार्थ्यांचा शासन निर्णय रद्द करणे आणि अद्ययावत करणे, त्यामुळे शासन निर्णय रद्द केल्यामुळे तो काही विषय राहिला नाही. दुसरा विषय त्यांचा होता की शासकीय वसतिगृहाच्या स्थाननिश्चितीबाबत, कारण बऱ्याच ठिकाणी पुणे असो मुंबई असो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्याची मध्य ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे मग आम्ही त्यांना सोयीसुविधासह राहण्याची चांगली उत्तम व्यवस्था व्हावी म्हणून विद्यापीठामध्ये जागा मिळावं म्हणून पुणे येथे विद्यापीठाशी त्या चान्सलरची चर्चा करून त्या ठिकाणी मुलामुलींचं वसतिगृह बांधण्याचं कमिटमेंट केलेलं आहे. आणि काही दिवसातच पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आम्ही आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह आम्ही 100% बांधणार आहे. त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न होता कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारे ज्यांनी प्रवेश घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतात, जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालय असे, इंजिनिअरिंग कॉलेज असे, त्यांची मागणी होती की वैधता प्रमाणपत्र जोपर्यंत सादर करणार नाही तोपर्यंत ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाने त्यांना त्यांची डिग्री किंवा पदवी किंवा TC देण्यात येऊ नये. मग त्या अनुषंगाने सर्व विभागांना सूचना देण्यात येत आहे, व्हॅलिडिटी असल्याशिवाय पदवी देण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे. त्याचं लेखी आम्ही सर्व विभागाला कळवलेलं आहे. नंतर त्यांचा विषय होता की DBT रद्द करून भोजन व्यवस्था त्या ठिकाणी असावी. मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं आमची मुलं आहे त्यामुळे DBT जर त्वरित रद्द केली, कारण DBT हे धोरणात्मक निर्णय आहे, DBT बंद आणि रद्द करण्यासाठी थोडी चर्चेसाठी अवधी द्यावं. त्या मुलांनी सांगितलं की आम्ही 100% अवधी देतो. तर त्यावर सुद्धा आमची चर्चा त्या विद्यार्थ्यांसोबत झाली, पुणे येथील विद्यार्थ्यांसोबत. नंतर त्यांचा मुद्दा होता एखाद्या वेळेस काही ठिकाणी आरोग्याच्या अनुषंगाने
सापाचा चावा होतो, विचूचा चावा होतो, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्याच्या अनुषंगाने आपण व्यवस्था करावं. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी असलेले आमचे वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. नंतर त्यांचा विषय होतो पेसा अंतर्गत नोकर भरती. पेसा अंतर्गत नोकर भरतीच्या बाबत पेसा हा महाराष्ट्रामध्ये 2014 या वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी महाराष्ट्रात सुरू केली 2014 पासून. मग नोकर भरती कशी करावी, पेसा आणि नॉन पेसा असे 2 प्रकार पडलेले आहेत. मग 2 प्रकार पडल्यामुळे पेसा आणि नॉन पेसाची नोकर भरती करतेवेळी त्या येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्यासाठी एकूण 17 संवर्ग आहे पेसामध्ये. 17 पैकी 9 संवर्गाची नोकर भरती सुरू आहे. अनेक विद्यार्थी पेसा अंतर्गत आणि त्या पेसा अंतर्गत जिल्ह्यामध्ये नोकर भरती लागलेले आहे. विद्यार्थी आज रोजी कार्यरत आहे. परंतु 6 संवर्गाची नोकर भरती सुरू न केल्यामुळे आग्रह केला. त्यामुळे आम्ही आस्थापनेला कळवलं का त्वरित 6 जे संवर्ग राहिलेले पेसा अंतर्गतले त्यांची नोकर भरती त्वरित सुरू करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या अनुषंगाने सूचना दिल्या. GADनी तात्काळ कारवाई करावे अशा प्रकारच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या. सोबत त्यांचा पुणे येथील विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की छोटा संवर्ग नोकर भरतीमध्ये 2017पर्यंत छोट्या संवर्गाची नोकर भरती करतेवेळी अनुसूचित जमातीचा आदिवासीचा बिंदू नामावलीमध्ये 2 नंबरवर क्रमांक होता. परंतु छोट्या संवर्गामुळे तो क्रमांक 8 वर गेला असल्यामुळे TSCच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची TSCची बैठक घेतली, परिषद घेतली. त्या ठिकाणी सर्व आदिवासी आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्या अनुषंगाने आम्ही एक समिती गठीत केली आणि लवकरच छोटा संवर्गाचा जो विषय आहे तो आम्ही सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशा प्रकारचं आम्ही त्या विद्यार्थ्यांना काल कळवलेलं आहे. सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने त्यांची रास्त मागणी होती. अनेक 2017 पासून सेंट्रल किचन सुरू आहे. उदाहरणार्थ टाटासारखे इन्स्टिट्यूटसुद्धा कार्यरत आहे. आपल्याला माहीत आहे सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारं भोजन किती दर्जेदार आहे याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा सेंट्रल किचन हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे मला अवधी लागेल. मी आज तुम्हाला भेटल्याबरोबर सेंट्रल किचन रद्द करतो कारण अनेक विद्यार्थ्यांना 13 सेंट्रल किचन सुरू आहे. 13 सेंट्रल किचनच्या माध्यमातून अंदाजे 2.25 लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनचं जेवण जात असते. आज बंद करणं योग्य नाही. ते मुलं आपली उपाशी राहील. आपलेच